सक्षम ताटे आणि पार्थिवासोबत लग्न करणारी आचल मामेडवार. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. जात वेगळी म्हणून वडिलांनी आणि भावाने काही जणांच्या मदतीने आचलच्या सक्षमला मारून टाकलं, त्याचा निर्घृण खून केला. आचलनेही पार्थिवासोबत लग्न केलं आणि माझ्या वडिलांना आणि भावाला फाशी द्या अशी मागणी केली. आता याच प्रकरणात मोठी अपडेट आली आहे, महत्त्वाची अपडेट. काय आहे जाणून घेणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटेचा खून करण्यात आला. या प्रकरणात इतवारा पोलिसांनी त्याच रात्री आचलच्या आई वडिलांसह 2 भावांना अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आलंय. आरोपींना वेळोवेळी पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. आज 4 आरोपींना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यात आचलचे वडील गजानन मामेडवार, मोठा भाऊ साहिल मामेडवार, सोमेश लाखे, वेदांत कुदळेकर या 4 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या 4 जणांसह आचलची आई आणि अल्पवयीन भाऊ यांना देखील 28 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आचलची आई जयश्री मामेडवार हिला 3 दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आचलच्या अल्पवयीन भावाला सुधारगृहात पाठवण्यात आले. उर्वरित 4 आरोपींना वेळोवेळी न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती. नव्यानं अटक करण्यात आलेल्या अमन शिरसे याला आणि आदित्य सोमनकर या दोघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे सगळं समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सक्षम ताटे खून प्रकरणात एकूण 8 आरोपी. गजानन मामेडवार आचलचे वडील, जयश्री मामेडवार आचलची आई, साहिल मामेडवार आचलचा मोठा भाऊ, आचलचा अल्पवयीन भाऊ ज्याने गोळ्या झाडल्या, सोमेश लाखे साहिलचा मित्र, वेदांत कुदळेकर साहिलचा मित्र. यातल्या 5 जणांना न्यायालयीन कोठडी आणि आचलच्या अल्पवयीन भावाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे जे सक्षमच्या घराची रेकी करत होते. अमन सिरसे आणि आदित्य सोमनकर या दोघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सक्षम ताटेच्या त्या सगळ्या मारेकऱ्यांना पकडण्यात आले. त्यांची ही नावं समोर आली आहेत. ही या प्रकरणातली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आहे. मुजीब शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.